इथे एक गरोदर बाई मेलेली आहे. गरोदर बाई पोटात बाळ असताना तिचा मृत्यू झालेला आहे. ती इथे दिसते केव्हा ना केव्हा कोणाला कोणतरी, किंवा इथं रात्री 12-1च्या दरम्यान बसलात का इथं दोन मुलं येऊन त्याच्यावर ते गप्पा पण मारतात. नमस्कार मित्रांनो, रात्रीचा प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे. यूट्यूब चॅनल बघताय तुम्ही रात्रीचा प्रवास, आणि ह्यामध्ये तुम्ही बेसिकली बघणार आहात भूतांच्या आणि देवांच्या गोष्टी. तर आपल्याबरोबर जे गेस्ट आहेत ते आमचे काका आहेत. काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. ह्यांचं नाव आहे विजय सोनावळे, भांडूपचेच आहेत. हे आपले जे अनुभव आहेत ते सगळे सांगणार आहेत, आणि त्या हिशोबाने आपल्याला नवीन नवीन स्टोरीज ज्या आहेत त्या आपल्याला सांगणार आहेत. काका सांगा. नमस्कार मित्रांनो. रात्रीचा प्रवास काही टायमाला मी बोललो होतो ते आता तुम्हाला मी ते नदीवरती रात्रीचं घेऊन होते. इकडे साप भरपूर आहेत. पाय पडलं तर आम्हाला डोस केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही लक्ष ठेवून चाललेलो आहे. आमच्याबरोबर तुम्ही पण या इकडे एन्जॉय करायला. थोडंसं नदीवरचं तुम्हाला दाखवते. 3 स्मशान आहेत तिथे. 3 स्मशानभूमी आहेत. 3 स्मशानभूमीची तुम्हाला तिथे तुम्हाला मी संपूर्ण त्याची तुम्हाला एक कथा सांगतो. रानामध्ये आहोत. आजूबाजूला तुम्ही बघितलं संपूर्ण जंगल. रात्र झालेली आहे. किरकिर आवाज येत असेल तुम्हाला, पाण्याचा आवाज येत असेल धबधब्याचा. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला आम्ही सर्व दाखवतो. चला या आमच्याबरोबर. ओके ओके ना रे. चला जाऊ दे काढतोय मी. मग आमच्या मागे नदी आहे. ही बघा, ही नदी आहे, मोठी आहे. हिला डोईफोंड नदी बोलतात. त्याला एक काळू नदी आहे, शंकराची नदी आहे. या 3 नद्यांचा संगम आहे. ही जागा इथे आहे. ही स्मशानभूमी आहे. इथे लोकांना इथे म्हणून जाळतात. इथे अग्नी दिली जाते. तसंच ह्या इथे पण अग्नी दिली जाते त्या कॉर्नरला तिकडे. आणि इकडे शंकराच्या बाजूला तिथे स्मशानभूमी आहे, तिथे अग्नी दिली जाते. आणि एक मोठा ब्रिज आहे, तिथे अग्नी दिली जाते. ही स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीचे एक वैशिष्ट्य असं आहे, रात्रीचा टाईम आहे. इथे एक गरोदर बाई मेलेली आहे. गरोदर बाई पोटात बाळ असताना तिचा मृत्यू झालेला आहे. ती इथे दिसते केव्हा ना केव्हा कोणाला कोणतरी, किंवा इथं रात्री 12-1च्या दरम्यान बसलात का इथं दोन मुलं येऊन त्याच्यावर ते गप्पा पण मारतात. ते बोलत असतात. त्यांचं बोलण्याचं ऐकायला पण येतो चांगलं. हे इथं वाडी आहे समोर. ही वाडी आहे. ही आमच्याकडे एक कातकरी वाडी बोलतात तिला. इथे ती सर्वांना नडते. सर्वांना नडते. गरोदर असेल बाई, डिलिव्हरी झाली तर तिचं बाळ तरी जाणार, नाही ती तरी जाणार. हे इथंची हकीकत आहे इकडची. आणि हे रात्रीच्या टायमाला आम्ही तुम्हाला बोललो ना, रात्रीची आम्ही हे सगळं काढून तुम्हाला दाखवणार. हे संपूर्ण जंगल आहे बघा. हा संपूर्ण जंगल आहे. हा जंगल आहे संपूर्ण. मोठी नदी आहे. ह्या नदीमध्ये बरेच लोक गेलेले आहेत, कारण हे टिकून देत नाही तो कोणाला. इथूनची ती बाई रात्री केव्हाही 2 ते 2:30च्या सुमाराला इथे खाली कपडे धुताना दिसणार, भांडी घासताना दिसणार. पण रात्री 12-1च्या दरम्यान आलात तर तुम्हाला इथे या भागात दिसते. हां. आणि हा पाणी आहे. हा फोर्स आता पाणी कमी झालं आहे. 2 दिवसापूर्वी पाणी हा संपूर्ण हे काही इथं दिसत नव्हतं, एवढा पाणी होतं. आणि ही रात्रीची वेळ आहे. आम्ही जरा लवकर आलो आहे. आता आम्ही 2 वाजता पण येऊ शकतो, तुम्हाला दाखवू शकतो. ह्या इथे मागच्या साईडला इथं मुलं काढतात. ही जागा आहे बघा इकडे. इथं मुलांना काढला जातो. लहान मुलं काढली जातात इकडे. ही जागा, ही जागा रात्रीची खरोखर खराब आहे. माझा मित्र इथे आम्ही मासे पकडायला एक टाईम आलो होतो. त्याचं नाव आहे कांडकर, सतीश कांडकर. BMCमध्ये जो आता म्हणजे कॅशला यायला येतो. त्याचं तो इथं बसलेला असताना रात्री 2च्या सुमाराला त्याच्या बाजूला बसली 2 जण बसली होती. त्याच्यावर तो गप्पा मारत होता. आम्ही सगळं मासे पकडायला खाली होतो. आम्हाला आवाज आला हा कोणाशी बोलतोय म्हणून. थोडा डाऊट आला म्हणून आम्ही वर आलो आणि त्याला विचारलं, अरे काय बोलतो. नाही बोलतो, हे का 2 जण बसले तर माझ्याबरोबर. हे वाडीतले पोरं आहेत 2. कुठे आहेत?
दिसत नाहीत, ती गायब झाली. त्या माणसाला ताप भरलं, त्याला दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरकडे नेऊन बाकीचं इतर हे करून त्याला बरं केलेलं आहे. हे आमच्याकडची सत्य घटना आहे. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. रात्रीचा प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा रात्रीचाच प्रवास आम्ही चालू केलेला आहे. रात्रीची आम्ही दाखवतो. ही स्मशानभूमी आहे, ही नदी आहे बाजूला समोरच. ह्या नदीचं वैशिष्ट्य असं आहे, काळू नदी आहे, डोयफोड नदी आणि शंकराची नदी, ह्या 3 नद्या आहेत. या 3 नद्यामध्ये 1 वर्षापूर्वी म्हणजे आता 7-8 महिने झाले असेल आम्ही बोलतो, वडिलांचा कार्य करायला आलेला पट्टीचा पावणारा माणूस, त्याने मेडल कमवलेले आहेत. तो राहणारा कल्याणमध्ये, वडिलांचा धावा करण्यासाठी इथं आला होता. आम्ही त्याला सांगतोय की बाबा पाण्यात जास्त जाऊ नको, सर्व लोक सांगतायत. त्याने आम्हाला चॅलेंज केले की मी पट्टीचा पावणार आहे, माझ्याकडे मेडल आहेत भरपूर. त्याने जी उडी मारली, त्याचा मयत, त्याची बॉडी आम्ही खालच्या पुलाकडे आम्ही लोकांनी जाऊन काढलेली आहे. इथे केव्हाही जरी आलात आणि इथे विचारलात, ह्या वाडीमध्ये इथं शंकराचं स्थान आहे, देवस्थान आहे, संगम त्याला बोलतात, संगमचं देवस्थान आहे. बाजूला तिथे इथं मठ आहे, त्याच्या पुढे पण एक मठ आहे, तो शंकराचार्यांचा मठ आहे. इथे कोणाला पण तुम्ही विचारा येऊन, ते तुम्हाला सर्व सांगते का इथं काय घडलं होतं म्हणून. सत्य घटना हे तुम्हाला आता आम्ही सांगतो इकडे. नमस्कार मित्रांनो, आम्ही नदीवरती आलेलो आहे. एकच आम्हाला आता पहिलाच एक खेकडा भेटलेला आहे. खेकडा बघून घ्या. बाकीचे आम्ही पुढच्याला तर चालू करते. अजून आम्हाला रानात फिरायचं आहे, तिथं बघूया काय भेटतात काय. पण इथे रात्रीचे कोणीही येऊन बसत नाही. आम्ही आमचा जीवावर खेळ खेळतो आणि आम्ही येतो तुम्हाला दाखवण्यासाठी. सत्य घटना काय आहे ती तुम्ही बघू शकता. रात्र झालेली आहे, रात्रीची आम्ही इथं बसून बसलोय. ही पुरं स्मशानभूमी आहे. हे जाळलं जातो इथे, इकडं पुढे जाळला जातोय, तिकडे मोठी स्मशानभूमी आहे, शंकराचं स्थान आहे, इकडे नदी आहे. तुम्हाला सर्व जेवढे दाखवणार आहेत ते लाईव्ह आणि रात्रीचे आम्ही सर्व याच्यामध्ये दाखवणार आहे. रात्रीचा प्रवास कसा असतो हे तुम्हाला आम्ही दाखवणार. नमस्कार मित्रांनो, रात्रीचा प्रवास केवढा मोठा भेटला बघा. खेकडा आहे, हे नदीचा मोठा भेटलेला आहे. छान. 2 दिवसांनी याची आम्ही फ्राय करणार मस्त की. चावताना आम्ही तुम्हाला पाहिजे फोटो पाठवू. मित्रांनो बघा, हा प्रवास बघा कसा आहे. रात्रीचा प्रवास आहे हा. आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला. घ्या 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 घ्या. थांबा, दाखव. मित्रांनो बघा, हा बघा खेकडा मिळाला आम्हाला. दाखवा. मित्रांनो अजून एक मिळालंय बघा. दाखवा. मित्रांनो बघू शकता खेकडे. मित्रांनो बघू शकता तुम्ही कसे आवाज येत आहेत प्राण्यांचे. रात्रीचा प्रवास म्हणजे बघा तुम्ही.
आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या टॉपिकवरचे कंटेंट दाखवू, ज्यामुळे तुम्हाला पण बघण्यामध्ये इंटरेस्ट येईल. माईक लाव इथे. आलं का लक्षात? नमस्कार मित्रांनो, तुम्हाला बोला आम्ही खेकडे पकडायला गेलो म्हणून. खेकडे पकडून आणलो तिकडनं. हे पहा खेकडे. हे बुधवारची आम्ही सोय केलेली आहे. बुधवारची सोय केलेली आहे. दाखवा, काढून दाखवा जरा बाहेर काका. मोठी आहे ती ना. हे बघा मित्रांनो, खेकडे बघा. मगाशी तुम्हाला एकच दाखवलेलं, आता काकांनी तुम्हाला 5 खेकडे दाखवले. बुधवारी आमच्याकडे या, तोंडाला लावायला. बुधवारी आमच्याकडे या, तोंडाला लावायला. आम्ही तुम्हाला रसा या फांगडा तुम्हाला देऊ, विथ एन्जॉय करायला. दुसरं काही नाही. हे आम्ही फक्त तुम्हाला एक असे टाकलेले आहे की आम्ही तिथे गेलो होतो म्हणून ते काय काही जे पुढचे सर तुम्हाला परत आम्ही लाईव्ह चालू करू. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा.